तुम्ही कधी विचार केलाय का की माणसाला माणसासारखं जगण्यासाठी किती किंमत मोजावी लागते? आपण अनेकदा थोर पुरुषांची, राजा महाराजांची चरित्रे वाचतो, पण 1978 साली मराठी साहित्यात एक असं पुस्तक आलं ज्याने कुठल्याही राजाची नाही तर एका अंधारात खितपत पडलेल्या समाजाची आणि एका साध्या माणसाची व्यथा जगासमोर मांडली. हे पुस्तक प्रकाशित झालं आणि साहित्य क्षेत्रात एकच भूकंप आला. प्रस्थापित व्यवस्थेला घाम फोडणारं आणि मराठी साहित्यातलं पहिलंच दलित आत्मचरित्र ठरलेलं हे पुस्तक म्हणजे दया पवार यांचं बलूतं. आज आपण पाहणार आहोत की या पुस्तकात असं काय घडलंय ज्याने कित्येक पिढ्यांना विचार करायला भाग पाडलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा फक्त एका पुस्तकाचा रिव्ह्यू नाही, तर हा आपल्याच समाजाचा एक काळाकुट्ट इतिहास आहे जो शाळांमध्ये कधीच शिकवला गेला नाही. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की बलूत म्हणजे काय. जुन्या काळात गावाचा गाडा चालविण्यासाठी 12 बलुतेदारी पद्धत होती. गावातील 12 वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी गावाची कामं करायची आणि त्याच्या मोबदल्यात वर्षभरानंतर सुगीच्या दिवसात त्यांना धान्याचा जो वाटा मिळायचा त्याला बलूत म्हणायचे. ऐकायला ही एक साधी देवाणघेवाण वाटते, बरोबर, पण सत्य असत्य भयानक होतं. या व्यवस्थेत तळागाळातील लोकांना, विशेषतः महार समाजाला मेलेली जनावरं ओढण्यापासून ते गावकीची सगळी कामं करावी लागायची. या कामाला कसलीही सुट्टी नसायची आणि कामाला नकार देण्याचा अधिकारही नसायचा. आणि बदल्यात काय मिळायचं तर अपमान, शिव्या आणि पोटाची खळगी भरण्यापुरतं धान्य. हेच ते बलूत ज्याने माणसाला गुलाम बनवून ठेवलं होतं. याच बलुतेदारीच्या जोखाड्यातून जन्मलेली ही कथा आहे. या पुस्तकाचा नायक आहे दगडू मारुती पवार, म्हणजेच स्वतः लेखक दया पवार. पुस्तकाची सुरुवात होते ती थेट मुंबईच्या कावाखाना या भयानक वस्तीतून. एक 10 बाय 12ची खोली, जिथे माणसांना श्वास घ्यायलाही जागा नाही, तिथे प्राण्यांसारख्या जगणारी माणसं दया पवारांनी रंगवली आहेत. गावाकडचा महारवाडा आणि मुंबईतली ही गलिच्छ वस्ती, यात काहीच फरक नव्हता. पोटाची भूक भागविण्यासाठी माणसाची चाललेली तडफड वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. एका प्रसंगात लेखक सांगतात की जेव्हा गावात मेलेली गाय किंवा म्हैस असायची तेव्हा ती ओढून नेण्याचं काम त्यांच्या वाटेला यायचं. त्या मेलेल्या जनावरांचं मांस खाण्यासाठी लोकांची जी झुंबड उडायची त्याचं वर्णन वाचताना आपल्याच व्यवस्थेवरचा राग अनावर होतो. पण बलूत हे पुस्तक इतकं महान का ठरलं? कारण दया पवारांनी यात स्वतःला कुठेही हिरो म्हणून रंगवलेलं नाही. आत्मचरित्र लिहिताना माणसं स्वतःच्या चुका लपवतात, पण दया पवारांनी स्वतःचे दोष अत्यंत प्रामाणिकपणे कबुली दिली आहे. ही निर्भयता मराठी साहित्यात याआधी कधीच दिसली नव्हती. गरिबी माणसाला कसं लाचार बनवते आणि या लाचारीतून माणूस कसा खचत जातो याचं इतकं पारदर्शक चित्र दुसरं कोणतंच नाही. म्हणूनच हे पुस्तक थेट काळजाला भिडतं. समाजकार्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक म्हणजे एका वास्तववादी विद्यापीठासारखे आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा जमिनीवरचं वास्तव काय असतं हे बलूत शिकवतं. महाराष्ट्रातील विद्रोही साहित्याच्या चळवळीत या पुस्तकाने जो पाया रचला तो आजवर भक्कम आहे. विद्रोही साहित्य म्हणजे केवळ राग नाही, तर ती शोषित माणसाने स्वतःच्या अस्तित्वासाठी दिलेली हाक असते. प्रस्थापित व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याची ताकद दया पवारांनी या साहित्यातून दिली. आज जरी काळ बदलला असला, शहरामध्ये जातीभेद वरवर दिसत नसला, तरी तो मानसिकतेत कसा खोलवर रुजलाय हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं. मित्रांनो, बलूत हे केवळ वाचायचं पुस्तक नाही, तर ते जगायचं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना तुम्ही अस्वस्थ होता, तुमच्या मेंदूला मुंग्या येतात आणि तुम्हाला रात्रभर झोप लागत नाही. आणि हाच या साहित्याचा सर्वात मोठा विजय आहे. तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? किंवा तुम्हाला अशाच आणखी कोणत्या ऐतिहासिक पुस्तकाबद्दल जाणून घ्यायचं आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला खरा इतिहास, सत्य आणि वास्तव तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अशाच विचार करायला लावणाऱ्या बुक रिव्ह्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.